शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाऊ नमस्कार. नमस्कार. मी संदीप वाघ, हरिष्ठ ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड, एरिया मॅनेजर. आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन या गावी. आपल्याकडे सदरल जो बाग आहे हा मोसंबी पिकाचा बाग असून यामध्ये मागच्या सीझन पासून जे नियोजन आहे आपण यांच्यासोबत केलं. भाऊचा परिचय, भाऊ किरण काशीनाथ कराळे यांचं नाव आहे आणि यांच्याकडे नियर अबाउट हा एक 2 ते 3 एकरचा बगीचा यांच्याकडे हा मोसंबीचा आहे. यामध्ये त्यांनी नियोजनामध्ये आपल्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट्सचा यूज केला आणि क्रॉप कंडिशन त्यांचा एकदम छान झाला. म्हणजे पिवळेपणा जो होता तो पिवळेपणा कमी झाला. मृग बहाराचं नियोजन पण आपण यांच्यासोबत केलं होतं आणि आता आंबिया बहाराचं नियोजन पण आपण यांच्यासोबत करतोय. भाऊ, एकंदरीत या बागेमध्ये आमचं नियोजन घेण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? परिस्थिती म्हणजे असं होतं का, पाणी वगैरे सपोज समजा सगळं असून आणि खत वगैरे पण पूर्ण देऊन झाडाची कंडिशन असेल तर कोणी म्हणली ही झाडं म्हणजे सपण्याचा वेळ आलता. अच्छा. म्हणजे जास्त याचे वगैरे समजा अशी वाढत होती, पिवळेपणा वगैरे खूप होत त्यामध्ये. कांदा आपण काडी धरणं हे ते जास्त असं हे होतं. परंतु तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनानंतर जसं ते फवारण्या 2-3 फवारण्या खता वगैरे नियोजन केल्यानंतर झाडामध्ये सपोज समजा परत समजा नवीन झाड असल्यासारखं हिरवेपणा वगैरे हे ते आता माल बी बेस्ट धरला आणि गुंडी पण चांगली. नाही तर 2 वर्ष अगोदर ज्यावेळेस आपण हा माल ज्यावेळेस धरला होता त्यावेळेस जवळपास कमीत कमी 90% माल तर गळूनच गेला. छोटा म्हणजे ड्रॉपिंग जास्त झालं मालाचं. हा, माल जास्त गळाला होता. त्यावेळेस माल काय वगैरे एवढा गळाला नाही. झाडाची गुंडी वगैरे पण चांगली आहे आणि आता बघू आपल्याकडे या म्हणजे काही दिवसापूर्वी या पिकावरती मृग बहार, मिरग्या बहार जो होता त्याचा माल भरपूर प्रमाणात होता. तर या झाडाची संख्या पूर्णपणे ऍक्टिव्ह झाडं किती आहेत आणि आपला हा जो माल निघला हा किती? आता माल जो आपण काढला किती टन माल निघाला याचा? हा जवळपास समजा 400 पण काही समजा कमी 350 झाडे जवळपास. अच्छा. आणि एक जवळपास 70-70 टन माल निघाला. म्हणजे झाडाचा क्रॉप कंडिशन थोडासा डॅमेज होता त्यावेळेस आणि तो माल निघूनही म्हणजे मृग बहाराचा माल निघूनही आंबिया बहाराचा सेटिंग जो आहे तर ऑलमोस्ट 99% पर्यंत झाडावरती जे झाड पूर्णपणे डॅमेज आहे, मग त्यामध्ये तुमचं पाण्याचं नियोजन असेल किंवा मशागतीमुळे झाडं जे डॅमेज झाले त्या झाडांवरती फळांचं जे नियोजन ते कमी आहे. पण नवीन जे तुमचा बहार दिसतोय आंबिया बहार जो आहे तर यामध्ये नवीन गुंडी पण सेट झालेली बघायला मिळते. हे बघा, छान पद्धतीने नवीन गुंडी पण सेट झालेली आहे आणि क्रॉपचा जो कंडिशन आहे म्हणजे झाडाचं रूट आपटेक असेल किंवा पानांमधला ग्रीनरी असेल या एकंदरीत सगळ्या गोष्टींमुळे झाडांमध्ये नवीन आंब्या बहाराचं सेटिंग प्लस त्याचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत आहे. एकंदरीत या पूर्ण बागेच्या नियोजनामध्ये तुमचं काय कन्क्लुजन तुम्ही काढलं? काय तुम्हाला वाटतंय सगळ्या आमच्यासोबत तुम्ही नियोजन घेताय? नियोजन म्हणजे कमी पैशात आणि समजा चांगलं पीक असं म्हणलं काय हरकत नाही. अच्छा, मोसंबीचं. हा, कारण काय होऊन जातं अगोदर आम्ही खत नाही टाकलं असं काही नाही, खत वगैरे पण टाकलं, सगळं केलं, पाणी जास्त दिलं, परंतु काय होऊन गेलं नियोजन योग्य नसल्यामुळं आणि जे पाहिजे ते न दिलं गेल्यामुळं झाडाचं नुकसान झालं समजा. एक्झॅक्टली. आपण काय करतो झाडाच्या कंडिशन्स नुसार तुम्हाला ज्या गोष्टी रिक्वायर्ड असतात म्हणजे डिफिशियन्सी बघून त्या मॉलिक्युलचा आपण त्या ठिकाणी सप्लिमेंट त्याला देतो आणि त्या झाडातली रिकव्हरी काढून टाकतो. त्यामुळे उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळतील. भाऊ, नक्कीच इथून पुढेही आपण या झाडाचं नियोजन करूया आणि तुमच्यासोबत कनेक्टेड राहू. तुम्ही आजचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.